नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पावसाळ्यामध्ये निसर्गाचा आनंद घेत असताना आणि फिरायला जात असताना आपल्याला रस्त्याच्या कडेला विविध प्रकारच्या रानभाज्या दिसतात. या रानभाज्याची ओळख मी आज तुम्हाला करून देणार आहे. या रानभाज्या आयुर्वेदामध्ये कशा उपयोगीच्या आहेत आणि या रानभाज्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात आणि शरीरामधील कोणकोणते आजार आपले सहजरित्या निघून जातात याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. तेव्हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये अशा गावठी भाज्या मिळतात, त्या अवश्य खाल्ल्या पाहिजे. हे सगळ्या भाज्या आहेत. ही कोणती भाजी आहे? लोथी. आणि ही आक्री. साईचा वेल. साईचा आहे का दिगवडीचा आहे? साईचा वेल, मोराच्या साईचा वेल. हे 13 आहे का? 13. आणखी हे कोणते? बापळी का? बापळी. ते हिरवा वेल कोणता आहे? दिगवडी का? दिगवडी. हा दिगवडी. चवळी. चवळी आपली गावठी चवळी का? आपल्या शेतामध्ये राहते. शेतामधली रानातली आहे. रानातली चवळी. हे 13. हे 13. ते तिकडचं शेवटचं ते कचकुंबा ना? नाही कवळ आहे. कवळीची भाजी ती. ही कवळी भाजी ना? पावसाळ्यामध्ये फिरायला जाताना रस्त्याच्या कडेला असे भाज्या घेऊन बसलेले आपले आदिवासी बांधव तुम्ही नक्की पाहिले असतील. खरं तर यांना आयुर्वेदाचं इतकी नॉलेज असतं तेवढं नॉलेज कदाचित आपल्याला नसतं. आणि हे जंगलामध्ये फिरून अशा प्रकारच्या ज्या आयुर्वेदिक भाज्या असतात ते आपल्यासाठी आणत असतात, परंतु आपण घेत नाही. तर माझी विनंती आहे की रस्त्याच्या कडेला जर तुम्हाला अशी रानामधल्या भाज्या दिसल्या तर अवश्य घ्या. याच्यामध्ये कमालीचे आयुर्वेदिक गुण असतात. आता ही प्रत्येक भाजी आपल्याला कशी बनवायची आहे हे घेताना ते आदिवासी बांधवसुद्धा तुम्हाला सांगतील, परंतु या प्रत्येक भाज्याचे आयुर्वेदिक गुण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला या भाज्यांचं महत्त्व कळेल आणि पुढच्या वेळेस तुम्ही या भाज्या अवश्य खरेदी कराल. ही भाज्या ज्या असतात रानामधल्या या शरीरासाठी तर खूप फायद्याच्या असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पूर्णपणे नैसर्गिक असतात. यावर कुठल्याही प्रकारचं केमिकल फवारलेलं नसतं, कुठल्याही प्रकारच्या केमिकलयुक्त खतांचा याला वापर केलेला नसतो. अगदी नैसर्गिकपणे या जंगलामध्ये उगवलेल्या असतात आणि कमालीचे आयुर्वेदिक या गुणधर्म असणाऱ्या वनस्पती असतात आणि म्हणून याची आपण भाजी खाल्ली पाहिजे. भाज्यांची ओळख करून देतो, ती कशी बनवायची हे थोडक्यामध्ये सांगतो आणि त्याचे आयुर्वेदिक गुणसुद्धा मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ थोडा कदाचित मोठा होईल, परंतु अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. या भाज्यांमधली सर्वप्रथम भाजी म्हणजे तुम्हाला ही जी भाजी दिसते ही एक वेलवर्गीय भाजी आहे. या वेलाला नंतर मोहर येतो आणि या मोहराची सुद्धा भाजी केली जाते, म्हणून या भाजीला मोहर असं सुद्धा म्हणतात. या वेलाची कवळ्या, या वनस्पतीच्या कवळ्या वेलाची सुद्धा भाजी बनवली जाते. या वनस्पतीला सेंदूरवेल, मांदा येलर किंवा गडू करंदी अशी वेगवेगळी नावं आहेत. याला काही भागामध्ये चाईचा मोहर असं सुद्धा म्हटलं जातं. अत्यंत महत्त्वाची ही वनस्पती आहे. कवळ्या वेलाची भाजी बनवतात आणि ही भाजी अत्यंत आयुर्वेदिक गुणधर्म असणारी भाजी आहे. याच्या कंदाची म्हणजे या वेलाला खाली कंद असतो, त्या कंदाची सुद्धा भाजी बनवतात, परंतु हा कंद कुणीही काढू नये, कारण या कंदामुळेच ही वनस्पती जिवंत असते. हे जर आपण काढून घेतलं तर अशा आयुर्वेदिक वनस्पतीचा नाश होतो. म्हणून आपल्याला कंदाची भाजी न बनवता वेलाची किंवा याच्या मोहराची भाजी बनवायची आहे. जुन्यात जुना जर पित्ताचा तुम्हाला त्रास असेल तर ही पित्ताची समस्या घालवण्यासाठी ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. ही पौष्टिक आहे, शरीरामधून रोग घालवते, त्याचबरोबर पोटामधले गॅसेस सुद्धा याने नष्ट होतात. या वेलाची भाजी आपण कशी बनवायची आहे तर वेल हे कवळ्या वेलाची भाजी आपल्याला सहजरित्या फिरायला गेल्यावर रस्त्याच्या कडेला हे असे आपले जे बांधव आहेत आदिवासी बांधव ते आपल्याला घेऊन येत असतात. 2 पैशाकडे न पाहता ही भाजी तुम्ही अवश्य विकत घ्या. त्या बांधवांना सुद्धा एक प्रकारचा रोजगार मिळेल आणि आपल्याला सुद्धा एक आयुर्वेदिक भाजी खायला मिळेल. तर ही भाजी आणायची, कवळा वेल आपल्याला तोडून त्याचे तुकडे लहान लहान करायचे आहेत आणि अगदी आपण ज्या पद्धतीनं इतर भाज्या सुक्या भाज्या बनवतो त्या पद्धतीनं कांदा वगैरे टाकून ही भाजी आपल्याला बनवता येते. अत्यंत चविष्ट लागते, आयुर्वेदिक गुणधर्म असणारी ही भाजी आहे. दुसरी जी भाजी आपल्याला याच्यामधली दिसते आहे ती आहे बाफळीची भाजी. आता या पावसाळ्यामध्येच उपलब्ध होणारी ही भाजी आहे. अत्यंत चमत्कारिक ही भाजी आहे. डोंगरामध्ये, जंगलामध्ये मिळते आणि रस्त्याच्या कडेला या
दिवसामध्ये ही भाजी विकायला सुद्धा घेऊन बसलेले असतात बांधव. फक्त पावसाळ्यामध्ये उपलब्ध होणारी ही बाफळीची भाजी आहे. ही भाजी जी असते आधी वाफवून आणि मग बनवली जाते, म्हणून याला स्थानिक भाषेमध्ये वाफवण्याची जी क्रिया आहे त्याला बाफवणे असं म्हणतात आणि म्हणून या वनस्पतीचं नाव बाफळी असं पडलेलं आहे. ही भाजी जी आहे ती पोटांच्या आजारासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जर तुमचं पोट सतत बिघडत असेल, म्हणजे तुम्हाला डिसेंट्री सतत लागत असेल, तुमची आतडी कमजोर असेल, तर अशा वेळेस या भाजीचा उपयोग हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि म्हणून ह्या भाजीचा उपयोग आपल्याला करायचा. आपण ज्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये इतर ज्या पालेभाज्या आहेत, म्हणजे मेथीची भाजी असेल, ज्या सुक्या पालेभाज्या आपण बनवतो त्याच पद्धतीने ही भाजी सुद्धा बनवायची आहे. चविष्ट लागते, एक वेगळी चव या भाजीला आपल्याला मिळते आणि म्हणून ही भाजी मिळाली तर तुम्ही अवश्य बनवून खा. यानंतर ही जी भाजी तुम्हाला दिसते आहे याला स्थानिक भाषेमध्ये आकरी असं नाव आहे. तुमच्याकडे कदाचित या भाजीला वेगळं नाव असेल, तुम्ही मला कमेंट करून या भाजीचं नाव सांगा. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते. अत्यंत चविष्ट ही भाजी, थोडीशी शेपूच्या भाजीसारखी अशी चव लागते या भाजीची आणि फक्त ही पावसाळ्यामध्ये उगवणारी आणि अत्यंत महत्त्वाची ही भाजी आहे. जर तुम्हाला उष्णतेचे त्रास असतील, किडनीचे त्रास असतील, तर अशा आजारावर ही भाजी अत्यंत महत्त्वाची आहे. उष्णतेचे त्रास आणि किडनीचे त्रास, किडनीचे रोग या भाजीने निघून जातात. अगदी सुक्या भाज्या ज्या पद्धतीने आपण बनवतो पालेभाज्या, त्याच पद्धतीने ही भाजी सहजरित्या आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि अगदी मेथीच्या भाजीसारखी ही भाजी आपल्याला बनवायची आहे. अत्यंत चविष्ट सुद्धा लागते. एक वेगळी चव असणारी ही एक रानभाजी आहे. तुम्ही याचा अवश्य वापर करा. यानंतर तुम्हाला ही जी भाजी दिसती आहे ती आहे लोतीची भाजी. आता ही भाजी अत्यंत महत्त्वाची आहे. या भाजीचा विशेष गुणधर्म असा आहे की आदिवासी बांधव या भाजीला सुकवून सुद्धा ठेवतात, म्हणजे वाळून सुद्धा या भाजीची परत आपल्याला भाजी बनवता येते आणि अत्यंत चविष्ट सुद्धा लागते. चमक्या वातावर ही अत्यंत महत्त्वाची भाजी आहे. म्हणजे गुडघ्याला चमक येत असेल, सांध्यामध्ये चमक येत असेल, तर या चमक्या वातावर ही भाजी गुणकारी आहे. पावसाळ्यामध्ये आपल्याला सहजरित्या रस्त्याच्या कडेला कुठेही तुम्हाला ही लोतीची भाजी घेऊन बसलेले बांधव दिसतील, तर ही भाजी तुम्ही अवश्य घरी घेऊन या आणि ही भाजी जी आहे ती इतर भाज्यासारखीच बनवू शकता. तुम्हाला आणखी चांगल्या रीतीनं स्पेसिफिक ही भाजी बनवायची असेल तर हे जे भाजी घेऊन बसलेले बांधव असतात ती त्याची रेसिपी अगदी अत्यंत चांगल्या रीतीने सांगतात, तर त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही ती भाजी बनवू शकता. तर अत्यंत महत्त्वाची रानभाजी आहे, तुम्ही याचा अवश्य आस्वाद घ्या. पुढची जी भाजी आहे ती आयुर्वेदामधली अत्यंत महत्त्वाची भाजी आहे. याला कोहळीची भाजी असं म्हणतात स्थानिक भाषेमध्ये. ही जी भाजी आहे चे जे नाव आहेत याला अत्यंत महत्त्वाचं आयुर्वेदिक महत्त्व आहे. या भाजीला म्हणतात सफेद मुसळी सुद्धा म्हणतात. याला कोळू, कवळी अशी भाजीची नावं आहेत. याला हिंदीमध्ये मुसळी किंवा सफेद मुसळी असं नाव आहे. संस्कृतमध्ये सुद्धा ह्याला श्वेत मुसळी असं नाव आहे. झाडांच्या सावलीमध्ये वाढणारी, फक्त पावसाळ्यामध्ये उगवणारी ही वनस्पती आहे आणि अत्यंत महत्त्वाची आयुर्वेदिक वनस्पती आहे. तुम्ही सफेद मुसळीचं नाव नक्की ऐकलेलं असेल. याला स्थानिक भाषेमध्ये कोवळीची भाजी असं म्हणतात, परंतु ही अत्यंत महत्त्वाची भाजी आहे. या मुसळीमध्ये, या सफेद मुसळीमध्ये किंवा या कोळीच्या भाजीमध्ये सॅपोजिनाइन नावाचा उत्तेजक घटक असतो. याचा उपयोग शक्तिवर्धक टॉनिक म्हणून केला जातो. याच्या मुळ्याचा उपयोग सुद्धा आयुर्वेदामध्ये केला जातो. लघवीमध्ये जळजळ होणं, अधिक मासिक स्राव होणं, दमा, मूळव्याध, कावीळ, अतिसार, कावीळमध्ये सुद्धा ही वनस्पती महत्त्वाची आहे. पोटदुखीसाठीच्या आजारासाठी सुद्धा ही महत्त्वाची वनस्पती आहे. या भाजीमुळे शुक्रजंतू आणि शुक्र उत्पादन चांगल्या रीतीने होतं, म्हणून आयुर्वेदामध्ये या सफेद मुसळीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. ज्या माता मुलांना दूध पाजतात अशा मातांचं दूध वाढवण्यासाठी सुद्धा या सफेद मुसळीचा म्हणजे या कोहळीच्या भाजीचा उपयोग होतो. मधुमेहींसाठी सुद्धा ही महत्त्वाची वनस्पती आहे. ही भाजी जर तुम्हाला दिसली तर अवश्य घ्या. अत्यंत महत्त्वाची आहे. कांद्याच्या पातीसारखी ही भाजी लागते, खूप चविष्ट लागते. आपल्याला बनवायची सुद्धा त्याच पद्धतीने आहे. चिरून घ्यायची आहे आणि आपण जसं सुक्की भाजी बनवतो, कांद्याची पातीची सुक्की भाजी बनवतो, त्या पद्धतीनं ही भाजी बनवायची आहे. यानंतरची जी रानभाजी आहे ती आहे तेरा या नावानं स्थानिक भाषेमध्ये ओळखलेली जाणारी ही जी रानभाजी आहे ती आपल्याला दिसायला अगदी आळूच्या पानासारखी दिसते, म्हणून याला रान आळू सुद्धा म्हणतात. अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत चविष्ट भाजी असते. ही आळूच्या पानासारखी दिसते, परंतु आळूची पानं जर आपण खाल्ली तर थोडंसं आपल्या घशामध्ये थोडंसं तळतळ केल्यासारखं जाणवतं, परंतु ही जी तेरेची भाजी असते ती अत्यंत चविष्ट असते आणि कुठल्याही प्रकारची घशामध्ये खवखव याने होत नाही. आणि ही जी भाजी असते ती पोटाच्या विकारामध्ये अत्यंत महत्त्वाची असते. सतत गॅस होणं, पोट व्यवस्थित साफ न होणं या आजारासाठी अत्यंत महत्त्वाची ही भाजी आहे. नैसर्गिकरित्या खडकाळ भागामध्ये फक्त पावसाळ्यामध्ये उगवते जंगलामध्ये, आणि म्हणून ही भाजी मिळाली तर तुम्ही अवश्य याचा आस्वाद घ्या. अगदी आपण आळूची पानं जशी बनवतो त्याच पद्धतीने ही भाजी बनवता येते आणि अगदी
सुक्या भाजीप्रमाणे म्हणजे अगदी तुम्ही मेथीच्या भाजीसारखी सुक्की भाजीसुद्धा याची बनवू शकता. ही पानं कापून अत्यंत चविष्ट लागते. म्हणून ही भाजी मिळाली तर तुम्ही अवश्य ह्या भाजीचा तुम्ही वापर करा. या ज्या रानभाज्या आहेत त्या रानभाज्या तुम्हाला या दिवसामध्ये या अवश्य मिळतात. तर या रानभाज्याचा तुम्ही अवश्य वापर करा. याच्यावर कुठल्याही प्रकारचं केमिकलयुक्त औषध फवारलेलं नसतं आणि या नैसर्गिकरित्या उगवल्या असतात. शिवाय याचे आयुर्वेदिक गुणधर्म सुद्धा असतात. म्हणून पावसाळ्यामध्ये या भाज्या जर तुम्हाला मिळाल्या तर याचा अवश्य आस्वाद घ्या. आणि अशाच आणखी भाज्यांची जर तुम्हाला जानकारी हवी असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला आणखी या पद्धतीच्या रानभाज्यांची माहिती अवश्य देईल. धन्यवाद.